न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। शहापूरमध्ये भारंगी नदीला पूर आल्यानं मोठं नुकसान। शहापूरमधील गुजराती बाग, चिंतामण नगर, ताडोबा परिसर आणि गुजराती नगर या परिसरामध्ये भारंगी नदीचं पाणी घुसल्यानं 5 ते 6 फोर व्हीलर आणि 20 ते 25 टू व्हीलर यात वाहून गेल्यात। त्यानंतर अनेक फोर व्हीलर आणि टू व्हीलरचं नुकसान झालंय। त्याचबरोबर घरांमध्ये साधारण 3 फुटांपर्यंत भारंगी नदीच्या पुराचं पाणी गेलं आहे। त्यामुळे अनेक घरांचं नुकसान झालंय। स्थानिक नागरिकांची मागणी आहे की गुजराती बाग आणि चिंतामणी नगर या परिसरामध्ये नदीला बांधण्यात आलेली संरक्षण भिंत आणि काळ्या यामुळे खाली जाणारे पाणी ते अडून राहतं आणि त्यामुळे येथील भागाला हा जो पुराचा फटका बसलेला आहे तो मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। त्यानंतर आता तुमची सुद्धा नगरसेवक आहे, काय सांगाल या पूर परिस्थितीत? आमच्या नगरसेविकेने आताच 15-20 दिवस झाल्या मिसेसनी ह्या गोष्टीवरती कंप्लेंट केलेली होती। तर ही जी काय बांधकाम नदीत झालेली आहे ती पूर्ण कुठल्याच परवानगी नाही, ना जल संवर्धनाची ना कुठल्या परवानग्या घेतल्यात किंवा पूर नियंत्रण कक्ष जो असतो त्याची कुठली परवानगी न घेता मुख्य अधिकारी यांनी साठेलोटे, तिथला नगरसेवक, तिथला ठेकेदार या सर्वांनी मिळून आणि हे बांधकाम केलं आणि एवढ्या कंप्लेंट करून त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेतली नाही। त्याच्यामुळं या सर्व आज जो दिसतोय पूरग्रस्त आणि आपला तुमची कुठली गुजराती बाग आणि गुजराती नगर हे दोन्ही पूर्णपणे एवढा नुकसान झालेलं आहे। आणि आज आम्ही जे इकडे बसलेलो आहे ते सर्व गुजराती याच्यातले बागेतले आणि याच्यातले रहिवासी जोपर्यंत ही भिंत आणि नदीतला अतिक्रमण तोडत नाही आणि ज्या मुख्य अधिकाऱ्यांनी हे सर्व प्रकार केलेले आहेत त्यांना सस्पेंड करत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। आणि नुकसान भरपाई त्या मुख्य अधिकाऱ्यांनी द्यावी, कारण त्याला सांगून पण आतापर्यंत त्यांनी काहीच केलेलं नाहीये। आम्ही बाथरूम जाऊन बाहेर काढलं, घाबरले होते लोक। सर्व गाड्यांचा तुटवडा झाला, म्हणजे गाडी चालूच नाही।